सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ हे माध्यम आपल्या नजरेस पडत असेल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती करतो, ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल ज्या वेळेस ममता बॅनर्जींची एक बातमी माझ्या कानावर पडली की ममता बॅनर्जी म्हणतायत मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही. अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल, आता राजीनाम्याचा प्रश्न उरतोच कुठे? ज्या वेळेस आपल्या सरकारची टर्म संपते, ज्या वेळेस बहुमतातलं एखादं सरकार निवडून येतं, त्यावेळेस आपण राजीनामा द्या किंवा देऊ नका, फरक तो काय पडतो? ममता बॅनर्जींची ही जी चाल आहे, मी याला चाल हा शब्द अगदी अतिशय जबाबदारीने वापरतो, ही जी चाल आहे, ही जी खेळी आहे, ही मला कायदेशीररित्या अतिशय योग्य वाटते. कारण लक्षात घ्या, ममता बॅनर्जींनी SIRच्या विरोधात 14 लाख ज्यांचे अपील न ऐकता त्यांना मतदानाचा हक्क नाकारला, म्हणजे 90 लाख ज्यांचं नावच मतदार यादीतून काढलं गेलं, आणि 14 लाख असे आहेत ज्यांचं अपील पेंडिंग असताना, म्हणजे SIRच्या कमिटी पुढे ज्यांचं अपील पेंडिंग असताना तरी सुद्धा निवडणुका लावल्या गेल्या आणि त्या 14 लाखांना तिथे मतदान करता आलं नाही. या सगळ्याच्या विरोधात म्हणजे सरकार, तत्कालीन सरकार किंवा ममता बॅनर्जी विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत. या सर्व प्रक्रिया कोर्टापर्यंत जातील, सुप्रीम कोर्टापर्यंत जातील. मी तुम्हाला याचा एक बॅकग्राऊंड कसा सांगतोय बघा. या सगळ्याचा एक संदर्भ महाराष्ट्राशी सुद्धा जोडला जातो. कसा, तो तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेस या सगळ्या प्रक्रिया कोर्टापर्यंत जातील, कारण स्वतः ममता बॅनर्जी कोर्टामध्ये सुद्धा उभ्या राहत आहेत. मी तुम्हाला मागे एक व्हिडिओ दाखवला होता कशा प्रकारे त्या कोर्टात उभ्या राहून आपली स्वतःची केस सुप्रीम कोर्टामध्ये स्वतः लढत होत्या, आपण सर्वांनी पाहिलात. यावेळेस ज्यावेळेस हे सारं प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचेल, कारण सगळ्या गोष्टींच्या विरोधात शेवटी एका टप्प्यानंतर तुम्हाला सुप्रीम कोर्ट हा एक शेवटचा दरवाजा असतो. पण सुरुवातीला तुम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल यांच्या थ्रू जावं लागतं, कारण त्यांना तसे अधिकार दिलेले आहेत भारतीय घटनेने. आता ज्या वेळेस हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सारखं, आता खरं तर माझ्या तोंडात काही वेगळे शब्द येत होते, कारण कालचा तुम्ही ज्ञानेश कुमारांचा तो व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल. ज्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हरत होत्या, त्यावेळेस हा माणूस जो ज्ञानेश कुमार गुप्ता नावाचा अधिकारी, या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा अध्यक्ष, हा कशा प्रकारे एका राजकीय पक्षाच्या नेत्यासारखा हात मिरवत फिरत होता, तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. नसेल पाहिलं तर हा व्हिडिओ एकदा पुन्हा पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हा माणूस IAS आहे की एखादा राजकीय पक्षाचा नेता आहे हा थोडा संभ्रम तयार होईल. त्यासाठीच मी म्हणतोय ना, हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किती ट्रान्सपरंट आहे, किती पारदर्शक आहे. आणि याच्या विरोधात ज्या वेळेस ममता बॅनर्जी या सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचतील, या संबंध प्रोसेसच्या विरोधात, SIRच्या विरोधात, त्या अपीलच्या विरोधात, त्यावेळेस जर, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, जर तरच्या ह्या गोष्टी आहेत, जर सुप्रीम कोर्टाचा निकाल हा ममता बॅनर्जींच्या बाजूने लागला. आता लक्षात घ्या, महाराष्ट्रातलं प्रकरण थोडं लक्षात घ्या. ज्यावेळेस उद्धव साहेबांनी राजीनामा दिला, स्वतःहून दिला, ज्यावेळेस उद्धव साहेबांना वाटलं आपलं सरकार अल्पमतात आहे, आपल्या आमदारांचा पाठिंबा आपल्याला नाही, आपल्या आमदारांनी गद्दारी केलेली आहे, आता आपण बहुमत चाचणी सिद्ध करू शकत नाही. खरं तर बहुमत चाचणी घेण्याचा अधिकारच राज्यपालांना नव्हता. स्वतःहून, म्हणजे जोपर्यंत विरोधी पक्षाच्या नेत्याचं पत्र येत नाही किंवा विरोधी पक्षाकडनं तशा प्रकारची विचारणा होत नाही, तोपर्यंत राज्यपालांना बहुमत चाचणी मागवण्याचा अधिकार नव्हता. तरी सुद्धा राज्यपालांनी आपल्या अधिकारांचा हा गैरवापर केला, किंबहुना आपल्याला नसलेल्या अधिकारांना त्यांनी बाहेर आणलं आणि तो बहुमत चाचणी त्यांनी मागवली.
त्यावेळेस उद्धव साहेबांनी राजीनामा दिला. ज्यावेळेस चंद्रचूड साहेबांच्या कोर्टापुढे, त्यांच्या खंडपीठापुढे ज्यावेळेस हे प्रकरण आलं, त्यांनी काय सांगितलं आठवा, त्या गोष्टी आठवा. म्हणाले जरी आज ह्या गोष्टी चुकीच्या घडत असतील तरी सुद्धा तुम्ही स्वतः राजीनामा दिलेला आहे. राजीनामा कोणत्या परिस्थितीत दिला ही गोष्ट कोर्टाने पाहिली नाही. काय घडलं होतं, कशा प्रकारे ती परिस्थितीच तशी करून ठेवण्यात आली होती, त्यात स्वतः न्यायव्यवस्थेचा सुद्धा हात होता. कारण ज्यावेळेस 16 जणांची अपात्रता जिरवळांनी केली होती त्यावेळेस त्याच्यावर स्टे आणला. मात्र तुम्ही विचार करा, ज्यावेळेस राज्यपालांनी त्यांच्याकडे नसलेल्या अधिकाराचा वापर केला आणि बहुमत चाचणी मागवली, त्यावेळेस मात्र कोर्टाने त्याच्यात कुठलीही हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्याच्याही विरोधात आपण कोर्टात गेलो होतो राज्यपालांच्या विरोधात, पण त्या गोष्टी घडल्या नाहीत. हे अगदी असं आहे. पण टेक्निकल गोष्ट पहा, त्यांनी कशा प्रकारे स्टॅटस को अंटाय करताना त्यांनी काय सांगितलं की जर तुम्ही हा राजीनामा दिला नसता तर कदाचित ही परिस्थिती पूर्ववत करता आली असती. जैसे थे घड्याळाचे काटे उलटे फिरवून आम्ही परत मागे ठेवले असते आणि कदाचित परत तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकला असतात. हे अशा परिस्थितीला पाहून आज ज्या वेळेस म्हणजे तुम्हाला याच्यातली सगळ्या टेक्निकल गोष्टी मी बघा, ममता बॅनर्जी काही डोक्याने काही वेड्या नाहीयेत. त्यांना कळतंय की आपण राजीनामा दिला काय किंवा न दिला काय फरक पडत नाही, पण मी राजीनामा दिलेला नाही. ज्यावेळेस टेक्निकल गोष्टींची वेळ येईल त्यावेळेस मी चुकीच्या ठिकाणी नको, माझी चूक दाखवता कामा नये. जी आपल्या बाबतीत घडली, आपल्या बाबतीत कसं झालं, तुम्ही राजीनामा दिला होता, त्यामुळे राजीनामा दिल्यामुळे आम्हाला ते स्टॅटस को एंटाय करता येत नाही, ही जी पळवाट शोधली गेली ती पळवाट ममता बॅनर्जींच्या बाबतीत, आता तशीच परिस्थिती यांच्या बाबतीत घडेल किंवा कारण बघा, एक गोष्ट फरक आहे, दोघांमध्ये एक गोष्टीचा फरक आहे. उद्धव साहेबांच्या बाबतीत सरकारची टर्म संपली नव्हती, म्हणजे 5 वर्षांचा कालावधी संपला नव्हता. बॅनर्जींच्या बाबतीत एक गोष्ट आहे, टर्म संपलेली आहे. मला वाटतं 7 मे हा शेवटचा दिवस आहे. आज 6 मे, ज्यावेळेस मी हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसमोर ठेवतोय, 6 मे आणि 7 मे म्हणजे एका दिवसांसाठी ते आता काळजीवाहू मुख्यमंत्री राहतील. भविष्यात ज्यावेळेस राज्यपाल यांच्या गटनेत्याला, या आमदारांच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्यात मोठ्या गटाच्या पक्षाच्या गटनेत्याला सरकार स्थापनेसाठी बोलवेल, त्यावेळेस आपोआपच यांच्याकडनं ते सारे अधिकार निघून जातील, नवं सरकार सत्तेमध्ये येईल. तसं पाहायला गेलं तर आजच्या घडीला तसं पाहायला गेलं तर ममता बॅनर्जींकडे तशी कुठलीही जमेची प्लस बाजू नाही. पण लक्षात घ्या, ही जी खेळी, जो मी सुरुवातीला शब्द वापरला, ही जी खेळी त्यांनी केली ती अतिशय योग्य आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी त्या निमित्ताने जान फुंकली की त्या लढतायत, त्या अजूनही मैदानात आहेत, त्यांनी कुठलाही राजीनामा दिला नाही. जर आपला नेता लढतोय तर आपण का आपली शस्त्र म्यान करा. आणि आजही तुम्ही लक्षात घ्या, जवळपास 80+ आमदार ममता बॅनर्जींचे निवडून आलेले आहेत. तमिळनाडूमध्ये ज्यावेळेस डीएमकेचा पराभव झाला त्यांचेही जवळपास 60च्या आसपास आमदार निवडून आलेले आहेत. जी दयनीय अवस्था शिवसेनेची महाराष्ट्रात झाली तशी अवस्था इतर कुठल्याही विरोधी पक्षाची त्यांच्या राज्यात झालेली नाही. याचं कारण स्पष्ट आहे, त्यांच्या त्या पक्षांमध्ये दुफळी नव्हती, त्यांचा पक्ष एकसंध होता. महाराष्ट्रात शिवसेनेच्या बाबतीत जे घडलंय ते कुठल्याही पक्षाच्या बाबतीत घडलेलं नाही. अनेकांचे प्रश्न होते की ममता बॅनर्जींनी कमीत कमी जो पराभव झाला तो कमीत कमी इतका लाजिरवाणा नव्हता जितका आपल्या बाबतीत तो झाला. ठीक आहे, या प्रश्नाला मी उत्तर दिलं. जे प्रकार शिवसेनेच्या बाबतीत घडले तेच प्रकार आज ना उद्या इतर पक्षांच्या बाबतीतही घडतीलच. पण ममता बॅनर्जींचं हे जे बोलणं होतं, ज्या प्रकारे त्यांनी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली, ज्या प्रकारे हात उंचावून, तुम्ही पाहिलात सर्वांनी हात उंचावून ज्या वेळेस जणू काही ते विजय साजरा करतायत, अशा प्रकारचं वातावरण दाखवलं. त्यांच्या सबंध पश्चिम बंगालच्या कार्यकर्त्यांमध्ये ती नवचेतना, नवसंजीवनी फुंकली त्यांनी. काय एकदा पश्चिम बंगालच्या ह्या माजी मुख्यमंत्री, काळजीवाहू सध्याच्या मुख्यमंत्री काय म्हणाल्या एकदा तुम्हीच पहा. आम्ही की रेजिग्नेशन दिते हवं, नो नॉट दॅट. नाउ ऑल्सो आय वॉन्ट टू से दॅट we didn't lose the election. It is their forceful attempt to defeat us. Officially they may, through election commission, can defeat us. But morally I am telling you that we won the election. पराभवानंतरही आव्हान कसं द्यायचं असतं हे या बंगालच्या वाघिणीने दाखवून दिलं, ममता बॅनर्जींनी दाखवून दिलं. ते काय म्हणतात पहा, मी राजीनामा देणार नाही. त्यांच्या व्हिडिओत त्यांनी काय सांगितलं, मी राजीनामा देणार नाही, नैतिकतेनुसार विजय हा आमचाच आहे. ईव्हीएमच्या किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मदतीने आम्हाला हरवलं गेलेलं आहे. आता बघा, या सगळ्या गोष्टीच्या मगाशी तुम्हाला मी सांगितलं 7 मे पर्यंतचा कालावधी आहे, त्यानंतर आपोआपच त्यांनी राजीनामा द्यावा काय न द्यावा काय फरक पडत नाही. पण ज्या महत्वाच्या गोष्टीत त्या ह्या अशा,
कोर्टात ज्यावेळेस युक्तिवादासाठी हे सारं वापरलं जाईल, ज्यावेळेस या सगळ्या घटनांचा क्रम सांगितला जाईल, त्यात जर ह्यांनी स्वतःहून राजीनामा दिला असेल तर मात्र ही गोष्ट चुकीची ठरेल. आम्हाला तुमचा निर्णयच मान्य नाही, तुमच्याकडनं झालेला तो पराभव हा मुळात आम्ही त्याला मान्यच करत नाही. कारण ह्या गोष्टी घडल्या, त्या सगळ्या घडलेल्या गोष्टी त्या सांगतील कोर्टामध्ये. त्यामुळे कोर्ट म्हणू शकतं राजीनामा दिला नसता तर स्टॅटस-को एंटाय करता आला असता. जे ठाकरेंच्या बाबतीत घडलं तेच इथे घडतंय. मतदान केंद्रांवर आम्हाला मारहाण झाली, आमच्या बूथ एजंटला मारहाण झाली, या सगळ्या गोष्टी त्या भर प्रेस कॉन्फरन्समध्ये मगाच्या म्हणून गेलेल्या आहेत. त्यांची संबंध प्रेस कॉन्फरन्स ही मोठी आहे. भारताच्या इतिहासात ही घटना पहिल्यांदाच घडते. आणि मी पाहिलं मगाशी काही माध्यमांवर उज्ज्वल निकमांसारख्या कायद्याच्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलं, त्यांच्याकडून जाणून घेण्यात आलं. आता उज्ज्वल निकम हे कायद्याचे विद्यार्थी राहिलेले आहेत का हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल. तरी त्यांच्याकडून जाणून घेऊन मीडिया जाणीवपूर्वक आपल्याला हव्या तशा बातम्या करत होत्या, हरकत नाही. पण ज्या वेळेस उल्हास बापट यांनी एक त्रयस्थ मत याच्यावर मांडलं, या सगळ्या घटनेवर उल्हास बापटांचं मत नेमकं काय आहे, एकदा हा व्हिडिओ पहा. परंतु त्याची दुसरी बाजू पण फार मोठी आहे आणि ती अशी आहे, म्हणजे हे मी फक्त लोकांच्या ज्ञानाकरता सांगतोय की घटनेप्रमाणे वागणं हे जसं ममता बॅनर्जींवर बंधनकारक आहे तसंच ते रुलिंग पार्टीवर पण बंधनकारक आहे. आता उदाहरणार्थ इंदिरा गांधींच्या विरुद्ध ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय गेला आणि मग त्यांना 6 वर्ष डिस्क्वालिफाय झाले असत्या, त्या म्हणजे त्यांचं म्हणजे पंतप्रधानपदच गेलं असतं. तर त्यांनी 39वी घटना दुरुस्ती केली आणि सांगितलं की आपल्याकडे रूल ऑफ लॉ जरी असेल तरी पंतप्रधानांची निवडणूक कुठल्याच कोर्टात चॅलेंज करता येणार नाही. आता हे घटनाबाह्य होतं, पण हे केलं त्यांनी. किंवा आत्ताच्या सरकारमध्ये 79 कलमाखाली पार्लमेंटची डेफिनेशन काय केली आहे, प्रेसिडेंट, लोकसभा, राज्यसभा. म्हणजे प्रेसिडेंट हा पार्लमेंटचा भाग आहे किंवा मुख्य आहे. पार्लमेंटची बिल्डिंग जेव्हा तयार झाली त्यावेळी प्रेसिडेंटलाच बोलावणं नव्हतं, पंतप्रधानच समोर दिसत होते मला सगळीकडे. हे घटनेला सोडू नये. किंवा 93 कलमाखाली डेप्युटी चीफ मिनिस्टर, डेप्युटी स्पीकर नेमावा लागतो लोकसभेत ॲज सून ॲज पॉसिबल, असं राज्यघटनेत लिहिलं आहे. अजून नेमलेला नाही आहे. म्हणजे रुलिंग पार्टी पण राज्यघटनेप्रमाणे चालत नाही आहे आणि ऑपोजिशन पण चालत नाही आहे. दुर्दैव आहे आपलं माझ्या मते. आता इंग्लंडमध्ये जेव्हा डेव्हिड कॅमेरॉन होते, ज्यांना बहुमत होतं, तरीसुद्धा ब्रेक्सिटचा निर्णय लोकांनी विरुद्ध दिल्यावर त्यांनी बहुमत असून राजीनामा दिला होता. तेव्हा या ठिकाणी दुर्दैवाने असं होतं आहे की इलेक्शन कमिशनवर जर का यांनी अविश्वास दाखवला तर त्यातही काही चूक नाही आहे. कारण सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं, इलेक्शन कमिशनर, चीफ इलेक्शन कमिशनर कोणाला कसं नेमायचं, तर पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया. मोदींनी काय केलं, पंतप्रधान, त्यांचाच मंत्री आणि ऑपोजिशन, म्हणजे बहुमत त्यांच्या बाजूनी गेलं आणि त्यामुळे त्यांना पाहिजे त्या माणसाला नेमता येतं. मग त्या माणसावर विश्वास राहत नाही. तेव्हा मला असं वाटतं की ज्यांनी राज्यघटनेमध्ये अंपायरसारखं वागायला पाहिजे, म्हणजे स्पीकर, गव्हर्नर, चीफ इलेक्शन कमिशनर, सुप्रीम कोर्ट, हेच अंपायरसारखे वागत नाही आहेत आणि हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. माझ्या मते ही जी घसरण चालली आहे ही फार दुर्दैवी घसरण आहे आणि ही थांबवणं आवश्यक आहे. तेव्हा दोन्ही पक्षांनी यातनं धडा घ्यावा. पण मी पुन्हा क्लिअर करतो की माझ्या मते ममतांनी आत्ता राजीनामा देणं हे उलटं त्यांना मोठेपणा मिळाला असता की आमचा विश्वास नाही आहे तरीसुद्धा आम्ही राज्यघटनेला धरून, प्रथा परंपरेला धरून आम्ही राजीनामा देतो, त्या द्यायला पाहिजे होता. त्यांनी तो दिला नाही आहे. पण आता दुसरी गोष्ट, मी आत्ताच त्यांना विचारत होतो की त्यांची विधानसभेची मुदत कधी संपते, तर ती उद्याच संपते आहे 7 तारखेला. राज्यघटनेत असं दिलेलं आहे की ज्या दिवशी मुदत संपते त्या दिवशी ती ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह होते आणि ती विसर्जित झाली की मुख्यमंत्री पण गेला. त्याच्या आधी निवडणुका घेऊन पुढचं कोणाला मेजॉरिटी ती बघावं लागतं, ते बघितलेलं आहे. त्यांनी जो कोण लीडर असेल, भाजप अजून निवडला नाही आहे माझ्या कल्पनेने, जो कोण असेल त्याला गव्हर्नरला बोलवावं लागेल. आता गव्हर्नरची अपॉइंटमेंट पुन्हा प्रेसिडेंट पंतप्रधानांच्याच सांगण्यावरनं करतो, तेव्हा गव्हर्नरही काय फार मोठे अंपायरसारखं वागतील अशातला भाग नाही आहे. तेव्हा हे मी तुम्हाला आत्ता तात्पुरतं सांगितलं आहे. आता याचा पूर्ण अभ्यास केल्यावर याचं पुन्हा विश्लेषण करता येईल. उल्हास बापटांनी अतिशय मोजक्या शब्दात आणि थोडक्या शब्दात सगळा गोषवारा समजावून सांगितला. नैतिकतेच्या गोष्टी, जर नैतिकतेचीच गोष्ट असेल, खरं तर नैतिकतेप्रमाणे त्यांनी राजीनामा द्यायला हवा. म्हणजे त्यांना कोणी जबरदस्ती करू शकत नाही.
पण राजीनामा द्यायला हवा ती एक प्रोसेस पूर्ण करून टाकायला हवी. पण जर नैतिकताच म्हणावी लागेल तर नैतिकता कुणी किती पाळली हाही विषयच आहे की. आता विचार करा, ज्यावेळेस उज्ज्वल निकमांसारख्या माणसांना मीडिया बोलावते आणि त्यांच्याकडून कायदा जाणून घेण्याचा प्रयत्न करते, ही माणसं किती कायद्यामध्ये खेळलेली आहेत तुम्हाला चांगलंच माहितीये. काही वेगळं सांगायची गरज आहे. म्हणजे लोण्याच्या गोळ्याचा निकाल लावायला मांजराला तिथे जज म्हणून बोलवावं, तो मांजर त्या लोण्याच्या गोळ्याचा निकाल व्यवस्थित देईल का? तुम्ही विचार करा. आता उज्ज्वल निकमांना भाजपाच्या बाजूचे प्रश्न विचारल्यानंतर उज्ज्वल निकम तिथे काही बोलतील का? मला एक साधं उदाहरण म्हणजे तुम्हा सर्वांसमोर ठेवायचं. या सगळ्यामध्ये ममता बॅनर्जी का एवढ्या अडून हट्टाला का पेटलेल्या आहेत याचं कारण लक्षात घ्या. कुठेही शक्यता नव्हती ममता बॅनर्जी त्यांच्या स्वतःच्या भवानीपूर मतदारसंघातनं पराभूत होतील. स्वतः मुख्यमंत्री पदाचा, एखाद्या पक्षाचा अध्यक्ष, मुख्यमंत्री पदाचा दावेदार कशा प्रकारे स्वतःच्या मतदारसंघामध्ये 15 ते 16,000 मतांनी पडतो, ही गोष्ट खूप काही सांगून जाते. म्हणजे ममता बॅनर्जी विधानसभेच्या मार्फत त्यांना त्या सभागृहातच नको होत्या. तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे एवढं संख्याबळ आहे की जवळपास 8 ते 10 आमदार सहजच विधान परिषदेच्या मार्फत ते पश्चिम बंगालच्या त्याच्यात पाठवू शकतात. पण त्यांनी स्वतः आज एक गोष्ट इथे कबूल केली की मी कुठलीही पोटनिवडणूक लढणार नाही. काय म्हणाल्या? मी कुठलीही पोटनिवडणूक लढणार नाही, मी सभागृहात जाणारच नाही. तुम्हाला ममता बॅनर्जींचं एक उदाहरणाची मी आठवण करून देतो. मला वाटतं ज्योतिरादित्य बसू हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते, मला नाव ठीकसं आठवत नाही. 15 ते 20 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. ममता बॅनर्जी कुठल्या तरी विषयाला घेऊन मुख्यमंत्र्यांच्या, म्हणजे त्यावेळेस ते सीपीआय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते नेते होते, ते मुख्यमंत्री होते. त्यांच्या बंगल्याबाहेर, मुख्यमंत्री बंगल्याबाहेर त्या ताटकळत उभ्या होत्या. त्यांना जाणीवपूर्वक आत घेतलं गेलं नव्हतं, जाणीवपूर्वक त्यांना बाहेर बसवलं गेलं होतं. त्यावेळेस ममता बॅनर्जी तिथून एक प्रण घेऊन निघाल्या होत्या. काय प्रण घेतला होता माहितीये? आता पुन्हा या बंगल्यावर तेव्हाच येईल ज्या वेळेस मी मुख्यमंत्री म्हणून या बंगल्यात येत नाही. याला म्हणतात प्रण घेणं, याला म्हणतात मेहनत करणं. आणि त्या ममता बॅनर्जींनी ते केलं. 15 वर्ष त्या बंगालच्या मुख्यमंत्री राहिल्या. त्या आल्या त्या बंगल्यात, पुन्हा आल्या, पण मानाने आल्या. त्यांना बाहेर उभं करणारं कोणी नव्हतं. त्या स्वतः मुख्यमंत्री म्हणून आल्या. आताही त्यांनी प्रण असा घेतलाय की ह्या सभागृहांमध्ये माझी लढाई या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात आहे. ती लढाई मी लढणार. मला ह्या खुर्चीची, या आतल्या सभागृहात बसण्याची काय, कारण त्यांचा पक्षाच्या 80 आमदार आहेत, सहज त्या विधानसभेमध्ये जाऊ शकतात. एखाद्या आमदाराचा राजीनामा घेऊन ते पोटनिवडणूक घडवून त्या पुन्हा निवडून येऊ शकतात. लक्षात घ्या तुम्ही. पण त्या तसं करणार नाहीत. हा असतो एक लढवय्या जिद्दीचा बाणा, म्हणतो ना, जिद्दी बाणा. हा लढवय्या जिद्दी बाणा असतो. हाच सगळ्या इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये यावा हीच एक प्रार्थना करतो. या सगळ्यामध्ये ममता बॅनर्जी ज्या डोक्याने पुढे चाललेले आहेत त्या अतिशय योग्य करत आहेत. अनेक जणांच्या अनेक प्रतिक्रिया असू शकतात, पण तुमच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत या सर्व संदर्भात त्या तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त व्हाव्यात. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय.